नमस्कार मित्रांनो, सर्वांना सविनय जय भीम. मित्रांनो, भारतामध्ये जनरेशन झेड पिढीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर होणारे आयकॉन का झालेत? यूट्यूब असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही नेत्याचे व्हिडिओ एवढे दिसणार नाहीत जेवढे बाबासाहेब यांचे व्हिडिओ दिसतील. सर्वात अगोदर जनरेशन झेड म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. जनरेशन झेड बद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. जनरेशन झेड म्हणजे अशी पिढी जी साधारण 1997 ते 2012 या दरम्यान जन्मलेली आहे. आज 2026 मध्ये या पिढीचे वय साधारण 14 ते 29 वर्षादरम्यान आहे. तेव्हापासूनच ही पिढी मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया सोबतच मोठी झालेली आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, रील्स हे त्यांचं रोजचं लाईफ आहे. जनरेशन झेड इक्वॅलिटी, एन्व्हायरमेंट, मेंटल हेल्थ, कास्ट इश्यू अशा विषयावर ओपनली बोलते. ते फक्त बघत नाहीत तर रिॲक्ट पण करतात. ट्रेडिशनलपेक्षा डिफरंट थिंकिंग. ओल्ड जनरेशनसारखं ब्लाइंड फॉलो करत नाहीत, म्हणजे अंधविश्वास ठेवत नाहीत. ते प्रश्न विचारतात, रिसर्च करतात आणि मग आपलं ओपिनियन बनवतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जनरेशन झेड बरोबर इंटरनेट प्लस अवेअरनेस प्लस एक्सप्रेशन. जनरेशन झेड पिढीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर होणारे आयकॉन झाले आहेत. कारण बाबासाहेब आता जयंतीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जनरेशन झेडसाठी आंबेडकर हे पुस्तकातील एक छोटा उल्लेख नसून एक ओळख, आयडेंटिटी बनलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांचे व्हिडिओ किंवा रील्स हे मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांना दुर्लक्षित केलं गेलं. खूप वर्षापर्यंत मुख्य प्रवाहात गांधी, नेहरू यांचीच कथा होती आणि आंबेडकरांना फक्त संविधानाचे शिल्पकार म्हणून एका परिच्छेदात मर्यादित केलं गेलं. जनरेशन झेड इंटरनेटसोबत वाढले, त्यामुळे दलित, बहुजन, सामाजिक कार्यकर्त्यांना, सामान्य भीमसैनिकाला एक स्वतःचा आवाज मिळाला, सपोर्ट मिळाला. आंबेडकरांना पोस्ट करणं म्हणजे भूतकाळ आठवण करणं नाही तर इतिहास दुरुस्त करणं आहे. एज्युकेट, ॲजिटेट, ऑर्गनाईज हा संदेश आजच्या कॅम्पस कास्टिझम किंवा नोकरीतील भेदभावाशी थेट जोडला जातो. तुम्ही पाहिलं असेल त्यांची प्रतिमा खूप व्हिज्युअल आणि मेम फ्रेंडली आहे. निळा सूट, गोल चष्मा, हातात पेन, उंचावलेलं बोट ही प्रतिमा लगेच लक्षात राहते. ही स्टाईल यूट्यूब, फेसबुक किंवा इंस्टाग्राम पोस्टमध्ये सहज बसते. निळा रंग हा फक्त एक साधा रंग नसून एक संपूर्ण एस्थेटिक बनलेला आहे. ते सोशल मीडियासाठी परफेक्ट होते आणि आहेत. बाबासाहेबांनी लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रेटर्निटी आणि कास्ट विरोधात खूप प्रभावी, थेट आणि छोट्या कोट्स दिलेले आहेत, ज्या सोशल मीडियावर परफेक्टली फिट होतात. ते अर्थतज्ञ, संविधानतज्ञ, बौद्ध धर्म स्वीकारणारे आणि स्टायलिश व्यक्तिमत्व होते. रिझर्वेशन, फेमिनिझम, लेबर राईट्स किंवा फ्री स्पीच कोणत्याही चर्चेत ते लागू पडतात. म्हणूनच 14 एप्रिलला त्यांच्या जयंतीला ते सर्वत्र दिसतात. प्रत्येक गाव, शहर, मुंबईतील चैत्यभूमीपासून नागपूरच्या दीक्षाभूमीपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही. जेव्हा लोकशाही, अधिकार आणि डिसेंट याबद्दल प्रश्न वाढले तसं जनरेशन झेड मूळ स्रोताकडे गेले, म्हणजेच संविधान. ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून आंबेडकर ह्या त्या कॉन्स्टिट्यूशनलचे चेहरा बनले. जयभीमचं टी शर्ट घालणं म्हणजे एक फॅशन नाही तर जनरेशन झेडसाठी पॅशन आहे आणि समानतेवर विश्वास व्यक्त करणं आहे. संगीत आणि डायस्पोरामुळे जागतिक पातळीवर लोकप्रियता. दलित, हिप हॉप, तमिळ, अँटी कास्ट रॅप, आंबेडकर एडिट्स आणि परदेशातील कला चळवळींनी आंबेडकरांना जागतिक स्तरावर नेलं. न्यूयॉर्कमध्ये आंबेडकर डे साजरा केला जातो. स्ट्रीटवेअर आणि स्पॉटिफायमुळे ते फक्त भारतीय आयकॉन राहिले नाहीत तर जागतिक सोशल जस्टिस सिम्बॉल बनले. बुमर्सकडे स्टॅच्यू होते. बुमर्स म्हणजे 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेले लोक. जनरेशन झेडकडे रील्स आहेत. आजच्या पिढीसाठी आंबेडकर म्हणजे फक्त इतिहास नाही तर ॲटिट्यूड आहे, आयडेंटिटी आहे आणि आजही रिव्हॉल्युशन आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की बाबासाहेब आजही रिलेव्हंट आहेत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जय भीम.